अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। समाजाच्या न्याय हक्कासाठी राजकारण विरहित कोपरगाव तालुका व शहर सकल आंबेडकरी समाजाची बैठक नुकतीच संपन्न होऊन सकल आंबेडकरी समाजाच्या कोपरगाव तालुका व शहर संघटनेच्या अध्यक्षपदी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे प्रकाश दुशिंग यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक संदीप पगारे यांची निवड करण्यात आली आहे। रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट भास्कर गंगावणे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संपन्न झालेल्या बैठकीत सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत परभणी येथे शहीद झालेल्या भीम सैनिकाला आदरांजली अर्पण करत संजय कांबळे यांनी प्रास्ताविक केले। यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश दुशिंग यांनी बोलताना सांगितले की कोपरगाव शहरात भव्य अशी धम्म परिषद घेण्याचा माझा मानस असून येणाऱ्या काळात सकल आंबेडकरी समाजाला सोबत घेऊन हे कार्य करणार असल्याचे सांगितले। या प्रसंगी प्राध्यापक रमेश गवळी, बोधाचार्य प्रल्हाद जमदडे, दादासाहेब साबळे, मधुकर कोपरे गुरुजी, दीपक गायकवाड, अशोक शिंदे, रावसाहेब साठे, दिनकर खरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कोपरगाव तालुका व शहर सकल आंबेडकर समाजाच्या कार्यकारिणीच्या पदी शरद खरात, सचिवपदी अनिल रनवरे व खजिनदार नितीन बनसोडे, संघटक पदी माजी नगरसेवक संजय कांबळे, प्रसिद्धी प्रमुखपदी रवींद्र साबळे, अनिल बनसोडे तर कोर कमिटी सदस्यपदी दीपक गायकवाड, युवराज दुशिंग, दिनेश कांबळे, प्रफुल्ल शिंगाडे, मनोज शिंदे, बाबासाहेब कोपरे, संतोष कोपरे, राजेंद्र पगारे, देवराम पगारे, रावसाहेब साठे, संतोष शेजवळ, राकेश वाघ, साईनाथ जाधव, देवीदास गायकवाड आदींची निवड करण्यात आली आहे। या प्रसंगी बैठकीचे अध्यक्ष ॲडव्होकेट भास्करराव गंगावणे, दीपक गायकवाड, शरद खरात, अनिल रनवरे, प्राध्यापक रमेश गवळी, गुरुजी मधुकर कोपरे आदी मान्यवरांनी संघटनेच्या स्थापनेचा उद्देश सांगत सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणींचे अभिनंदन केले आहे। घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो, तथागतांना अभिवादन करतो। आजच्या या सुंदर कार्यक्रमासाठी जमलेले ज्यांना या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिले असे आमचे ॲडव्होकेट भास्करराव गंगावणे साहेब, तसेच या सकल आंबेडकरी समाजाचे अध्यक्ष ज्यांना आपण आता घोषित करणार आहोत असे प्रकाशराव दुशिंग साहेब, तसेच उपाध्यक्ष आमचे संदीपराव पगारे साहेब, कार्याध्यक्ष आमचे शरदराव खरात साहेब आणि सचिव म्हणून आमचे अनिल नन्नवरे काम बघणार आहेत। या सर्वांचं मी अगोदर अभिनंदन करतो आणि प्रत्येक वेळी या शहरातले पत्रकार नेहमी आम्हाला मदत करतात, त्यासाठी इथं हजर असलेले आणि नसलेले सर्व पत्रकार बंधूंचे पण मी आभार मानतो। साधारणतः एक 15 दिवसापूर्वी आम्ही बुद्ध विहारामध्ये मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगचं कारण असं होतं का सध्याची परिस्थिती समाजात अनेक संघटना आहे, विविध कार्यकर्ते, विविध संघटना आहे, तर आपण कुठंतरी एकत्र बसून काहीतरी केलं पाहिजे अशा उद्देशाने एक 15 दिवसापूर्वी समाजातल्या प्रत्येक आडनावाचे लोक आम्ही एकत्र घेऊन एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही एक कमिटी तयार केली आणि तिची कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी आज ही मीटिंग आहे। कदाचित समाजाचे सर्वच लोक इथं उपस्थित नसतीलही, काही कारणास्तव कुणी आलेले नसतील, परंतु ते पण आपल्या समाजाचे घटक आहे, भविष्यातही त्यांना विश्वासात घेऊनच काम होणार आहे। आणि जर कोणी इथं नसेल, त्यांना काम करायची इच्छा असेल तर त्यांनी सकल आंबेडकरीमध्ये नावाची नोंद करावी, म्हणजे त्यांनाही काम करता येईल। आणि ह्या कमिटीचं वैशिष्ट्य असं आहे भाऊसाहेब का ही कमिटी फक्त 1 वर्षासाठी आहे। प्रत्येक वर्षी प्रत्येकाला समाजाचं काम करण्याची संधी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। जो समाजाचं चांगलं काम करीत राहील
त्याला संधी निर्माण होत राहील आणि आपल्या समाजाची याच्यामुळं नक्कीच प्रगती होईल असं मला कुठंतरी वाटतं. आपल्या या संघटनेमध्ये बरेच इतर पक्षाचे, वंचित असतील, RPI असतील, इतर संघटनाचे काम करणारे, जे बाबासाहेबाच्या चळवळीला धरून काम करणारे लोक आहेत, त्यांना नक्कीच न्याय देण्याचं काम आपली ही सकल आंबेडकरी संस्था, समाज संस्था करणार आहे. आणि ज्यांना पण काम करायची इच्छा आहे त्यांनी आमच्याकडे यायचं आहे किंवा आम्ही त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांनी त्यांचे नावं देऊन काम करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आता सध्याची परिस्थिती बघता देशाची, राज्याची, आपण सगळ्यांनी एकत्रित राहायचं आहे. आपण एकत्रित जर राहिलो तरच आपली प्रगती होईल किंवा कोणाची वाकडी नजर आपल्याकडे करण्याची हिंमत होणार नाही. आणि प्रत्येक वेळी होतं असं, एखादी संघटना निर्माण होती आणि संघटना निर्माण झाल्यानंतर अनेक, आज जसे इतके सदस्य, असंख्य सदस्य आलेले, परंतु त्याचा वापर जर राजकारणासाठी कोणी करायला लागलं तर ते हळूहळू ती संघटना नेस्तनाबूत होते. मला महत्त्वाचं आहे सांगायचं आहे का आपण इतर समाजाचं थोडा घेतलं पाहिजे. का इतर समाजाचं असं आहे का समाजकारण ते इतकं टोकाचं करतात, पण राजकारणही टोकाचं करतात, परंतु जेव्हा स्वतःच्या समाजावर विषय येतो त्यावेळी ते राजकारणाला दुय्यम स्थान देतात. आणि आपल्या समाजामध्ये आपण प्रथम स्थान राजकारणाला देतो आणि आपला समाज आपण जवळचा गमावून बसतो. त्याच्यामुळं राजकारण हे करायचं आहे, परंतु समाजाला न फसवता करायचं आहे, कारण राजकारण हा एक कारणाचा अंगच आहे. दुसरं मला असं वाटतं का आपण स्वतः समाजाने एकमेकाचा मान सन्मान ठेवला पाहिजे. तो मोठा, मी मोठा, तू मोठा, याच्यामुळेच आपण एकत्र होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक वाक्य जे मला वाटतं, जे कायम माझ्या मनात आहे, का जोपर्यंत मी म्हणजे समाज न समजता आपण म्हणून जेव्हा समाज समजू तेव्हा आपल्याला कोणीच बाजूला करणार नाही. आपण एकत्र जाऊ. मी 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 हे बंद करा. आपण ज्या दिवशी करू त्या दिवशी आपण कोणालाही भारी आहे. पण होतंय काय समजा मला उद्या तुम्ही अध्यक्ष केलं तर मी माझं पहिलं, अध्यक्ष साहेब राग येऊ देऊ नका, तुम्हाला राग येऊ देऊ नका. समाजाला धरून चालणारा माणूस पाहिजे. तो त्याच्या ह्या समाजाचा राजकारणासाठी वापर करू नये अशी मी या निमित्ताने सगळ्यांना विनंती करेन. आणि आपल्या या संघटनेचा वापर किंवा उपयोग, फायदा आपल्या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण तिथपर्यंत जाल आणि ज्या ज्या वेळेस कोपरगावमध्ये आपल्या समाजावर कुठेही अन्याय झाला तर आपण तिथं सर्व पोहोचू अशी आशा व्यक्त करतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. जय भीम, जय भारत. सर्व उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधनासाठी ज्यांनी संस्था उभी केली, तळमळीने कार्य करणारे त्या संघटनेचे अध्यक्ष प्रकाशराव दुशिंग, त्याचप्रमाणे संघटक कांबळे सर, त्याचप्रमाणे सर्व सन्मान्यांचं नाव घेण्यापेक्षा वेळेचं भान ठेवून मी माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला कांबळे सरांनी फोन केला आणि तुम्ही कार्यक्रमाला या. आणि दुशिंग साहेबांनी ज्या 4-5 दिवसापूर्वी बौद्ध गायाला येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना आपण निरोप देण्यासाठी आले त्यावेळी सांगितलं की तुम्हाला कार्यक्रमाला यावे लागेल. आणि खरोखर मी आलो आणि मला या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिलं, त्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आपण ही संघटना उभी केलेली आहे. संघटना ही 1 वर्षासाठी आहे हे चुकीचं आहे. 1 वर्षात माणूस काहीच करणार नाही. तुम्हाला ही संघटना चालवायची असेल, जोमानं काम करायचं असेल, ही संघटना 5 वर्षासाठी ठेवावं लागेल. त्यासाठी या संघटनेचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्हाला कोणतेही उपक्रम घेता येणार नाही. पावती पुस्तक छापायचं,
तुम्हाला रजिस्ट्रेशन पाहिजे, ट्रस्ट काय न्यास नोंदणीकडे त्याचं तुम्हाला संघटनेची नोंदणी केल्याशिवाय आणि त्या नोंदणीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी आणि इतर पदाधिकारी, संघटक अशी संस्था लागेल. 1 वर्षासाठी तुम्ही संस्था निर्माण करणार आणि त्याचं ऑडिट वगैरे करायचं. आता म्हटलेले ऑडिट केलं पाहिजे, परंतु मला ते न पटणार आहे. संस्था ही संघटना चालवायचं असेल तर ही 5 वर्षासाठी ठेवा. 5 वर्षानंतर तिचं संपूर्ण तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि त्याचे संस्थेचे उद्देश काय आहे ते उद्देश तुम्ही त्याच्यामध्ये केले पाहिजेत. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. या आपला समाज जो आहे, समाजाची परिस्थिती, आपण शिकलो, सवरलो, संघटित झालेलो आहे हे सर्वांना माहिती आहे. परंतु अनेक जे शिकले ते समाजाकडे पाहत नाही, ही एक परिस्थिती आहे. आता शरद भाऊ खरात आणि अनिलराव ननवरे यांच्याबद्दल मला थोडंसं सांगावं लागतं. सामाजिक काम कसं असतं. एका 10-15 वर्षापूर्वी एका मातंग समाजाचा माणसाचा मृत्यू झालेला होता आणि त्याचं प्रेत तिथं पोलीस स्टेशनजवळ नेलं. पुढाकार यांनी घेतला, शंकर घोडेरावनं घेतला. मातंग समाजाचे लोक पुढे निघून गेले आणि यांच्यावर केससाठी प्रेताची विटंबना केली. म्हणजे समाजासाठी धावून गेले, पुढाकार केला. 10 वर्ष यांच्यावर केस चालली. शंकर घोडेराव हे विजू शिंगाडे ह्या कार्यकर्त्याला 10 वर्ष त्रास झाला. ठीक आहे, त्यांचं कामकाज मी चाललं, समाजाच्या वतीने त्यांच्याकडून 1 रुपया घेतलेला नाही. खरं नाही. त्यानंतर समाजासाठी अन्याय अत्याचार जर होत असेल तर तुम्ही जे सेक्रेटरी नेमलेले, त्या सेक्रेटरीची मी फक्त नाव ऐकून, त्यांना माझं नाव ऐकून आमची ओळख नव्हती बरं का. त्यांचे माझी काही ओळख नव्हती. दीपकराव तर आता पहिल्यापासूनच आहे. आणि आज निर्मळ पिंपरीला आपल्या समाजाच्या लोकांवर अत्याचार झाला, त्यांचं घर जाळलं. त्या गोष्टीला 4 महिने झाले असतील, 4 ते 6 महिने झाले असतील. आणि आपल्या सवर्ण समाजाच्या 70 लोकांनी त्या माणसा 100-200 लोकांनी आपल्या कार्यकर्त्याचा RPIचाच कार्यकर्ता होता तो आणि त्याचं घरदार पेटवलं. आणि आपले लोक बांडगुळ काही त्या लोकांना सामील आणि ते लोक मदत करायला आपल्या माणसाच्या धान्याचे. आणि त्यावेळेस ह्या माणूस जो आहे तुम्ही सचिव म्हणून नेमला, त्या माणसाने जीवाचं रान केलं. रात्रभर त्या लोकांच्या घरी थांबले आणि त्या लोकांना सांत्वन केलं. आणि असे सेक्रेटरी तुम्ही नेमलेले, खरंच मला आनंद झालेला आहे. आणि दीपकराव गायकवाड यांचा RPI हा जी आठवले गट आहे, खरोखर त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांच्या गावोगाव संघटना आहे, गावोगाव RPI आठवले गटाच्या पाट्या लावलेले. परंतु आजही गेले कित्येक वर्षापासून त्यांनी आवाज जर दिला, त्या गावातील कार्यकर्ते 10 कार्यकर्ते धावून येतात. ज्यांच्याकडे सायकली, पैसे नाही, खर्चाला मजुरी काम करणारे, पण दीपकरावचं आणि अनिलरावचं ते ऐकतात. हे माणसं फार मोठे नाही, फार पैशावाले नाही, त्यांच्याकडे काही नाही, समाजासाठी झटणारे काय. दीपकरावकड सकाळी मोटरसायकल घेऊन येतात, समाजाचं काम करतात. असे समाजप्रिय लोक आपल्या या संघटनेत काम करतात. म्हणजे खरोखर मला त्याबद्दल अत्यंत आनंद होत आहे. आणि मलाही त्या निमित्तानं मी समाजाची सेवा करण्याची मला काम मिळेल. आपण पहिल्या प्रथम जे इथं धम्म परिषद घेण्याचं नियोजन केलेलं आहे, अत्यंत चांगलं आहे. आतापर्यंत बऱ्याच झालेले आहे. पण एक धम्म परिषद घेता वेळेस मला एक सांगावंसं वाटतं. कोपरगाव नगरपालिकेमध्ये तुम्हीच एक ठराव केलेला आहे. कांबळे साहेबाच्या पुढाकाराने एक ठराव झालेला आहे आणि आपल्याला समाज मंदिरासाठी 4 गुंठे जागा ती मिळण्यासाठी तो ठराव संमत झालेला आहे. बरोबर आहे. त्या दिवशी त्या ठरावाला तुम्ही पाठपुरावा केला, कांबळे साहेबांनी पाठपुरावा केला, अनेक लोकांनी त्यामध्ये भाग घेतला, पण ठराव मंजूर झालेला आहे. परंतु त्या ठरावाची पुढं कार्यवाही झाली नाही. ती 4 गुंठे आपल्या समाज बांधवासाठी, समाज मंदिरासाठी उपयोग होईल आणि हक्काचं आपल्याला त्या ठिकाणी समाज मंदिर, समाज भवन झालं तर फार मोठी गोष्ट होईल. परंतु त्याचा पाठपुरावा झाला नाही. तर मला ह्या निमित्तानं हे सांगावंसं वाटतं की आपण जर ह्या सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं त्यात पुढाकार घेतला, ती जागा मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आपण आपल्या समाजाच्या वतीनं नावावर करून जर घेतली तर आपल्याला अनेक शासकीय योजनांचा त्या ठिकाणी फायदा मिळेल. दिनेशराव कांबळे यांनी त्याचा पुढाकार घेतलेला आहे. त्यानंतर आपले धडाडीचे कार्यकर्ते नितीन शिंदे यांनी खूप पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु नितीन शिंदे आता काय करायचं असेल
त्या जागेचं आपल्याला करायला पाहिजे आणि हक्काचं आपल्याला ठिकाण त्या ठिकाणी होईल। वास्तविक आपण सर्व सुज्ञ आहात, तुमचा राजकीय वासा आहे, आमचा काय त्याच्याशी संमत येत नाही असो। आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला ह्या तुम्हाला संघटनेच्या वतीनं काय करायला पाहिजे। शरद भाऊ खरात यांनी जे वंचितच्या आघाडीच्या त्यांच्या संघटनेमार्फत बऱ्याच वेळा वधूवर मेळावा काढलेले होते आणि ते काही दिवस त्यांनी अत्यंत खूप चांगले चालवलेले आणि त्या पद्धतीने ह्या आपण समाजाचा अंदाज घेऊन तालुक्यात फिरून, जिल्ह्यातून फिरून, महाराष्ट्रातून त्याची लोकप्रियता मिळवली पाहिजे आणि वधूवर सूचक मेळाव्यासारखे कार्यक्रमसुद्धा आपण घेतले पाहिजे। ते समाजहिताचे होईल आणि एखाद्या ठिकाणी अत्यंत गरीब मुलगा आहे, त्याला शिक्षणाची सोय नाही आणि असे काही 10-5 जे मुलं आहेत ते आपण दत्तक घेतले पाहिजे। माझ्यासारख्याने त्या मुलाला 10-5 हजार दिले पाहिजे। प्रत्येकानं आपण त्याची ती काळजी घेतली पाहिजे। गरीब होतकरू मुलासाठी ते केलं पाहिजे असो। या ठिकाणी वेळेचं भान ठेवून मला या कार्यक्रमासाठी बोलवलं, अध्यक्षस्थान दिलं आणि मला बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी माझे आभार मानतो, तुमचे आभार मानतो आणि मी आपण पुढं पाठपुरावा करण्यासाठी अजून म्हणजे प्रयत्न झाले हे तुम्ही सांगितलं आणि त्या प्रयत्नासाठी नितीन शिंदे यांनी अनेक पत्रव्यवहार केले, कारण ते पत्रव्यवहार माझ्याकडे येऊन ते करीत राहतात, परंतु ते आता शासकीय सेवेत गेल्यामुळं त्यांनी आता तटस्थ त्यांना त्याच्यात करता येणार नाही हे त्यांनी सांगितलेले आहे। असो, त्याबाबत आपण प्रयत्न करावा आणि आपल्या समाजासाठी बुद्ध, बोधिसत्व, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजा छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाचे महाजनक महात्मा ज्योतिराव फुले यांना सगळ्यांना अभिवादन करून आज सन्माननीय व्यासपीठ बसलेले आमचे अध्यक्ष गंगावणे साहेब, ॲडव्होकेट गंगावणे साहेब, त्यानंतर जमदडे सर, गवळी सर, आमचे मित्र साबळे साहेब, आमचे आद्य सासरे कोपरे गुरुजी, त्यानंतर माझे सहकारी दीपकराव गायकवाड, आमचे सहकारी अशोकराव शिंदे आणि आम्ही ज्या ठिकाणी काम करतो असे साठे साहेब, त्याच्यानंतर दिनकर खरे साहेब, यांना सगळ्यांना प्रथम मी जय भीम। आज आम्ही गेल्या 8-10 दिवसापासून या कार्यात आहे अध्यक्ष साहेब, आणि माझी इच्छा अध्यक्ष होण्याची मुळीचही नव्हती। कारण मी म्हटलं बा मी तुमच्याबरोबर 24 तास काम करेल, पण ते अध्यक्ष झाल्यानंतर काय करावं लागते मला चांगला अनुभव आहे। मी RPI होतो तर माझ्यावर दीपकराव गायकवाड असतील, आता जगताप मामाने स्वर्गवासी झाले, ते जगताप मामाने मला 4 पत्र दिले RPIचे, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्षाचे, मी 4ही पत्र दीपकरावच्या हातात नेऊन दिले, साक्षीदार आहे इथं, आणि त्यांनी बाबासाहेबाला स्मरून सांगावं ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे, कारण मला अध्यक्षपदाचा लोभ मुळीचा नव्हता। पण गेल्या कालखंडामध्ये सुरुवातीला आम्ही काही शाखा ओपन केल्या, आम्ही त्याचे सेक्रेटरी होतो, मागून कोर कमिटीत बदल झाला, सगळा बदल झाला, आता तो काही काढायचं नाही आहे, परंतु जे उद्दिष्ट होतं त्याला एक अशी बगल दिली गेली की परत समाजात त्याचा काही हेच राहिला नाही, विश्वासच राहिला नाही। मग आता आम्ही एका पक्षात काम करतो, कुठल्या तरी वळूचिला लागल्याशिवाय कोपरगाव शहरात काहीच नाही आहे, कुठलाही समाज असू देतो, पण हे घडत असताना सगळं समाजकार्य करणं हे शक्य नाही आहे, म्हणून समाजाची एकजूट असावं म्हणून कांबळे साहेबांनी आम्ही विचार केला तर नेमकं करायचं काय, हे तर काही घडल्याशिवाय राहत नाही। वारंवार फक्त रोडवर जायचं, आंदोलन करायचे, तहसीलला मोर्चे न्यायचे, अधिकाऱ्याला हातात धरायचं, तिथं थोडंसं रॅश बोलायचं, पत्रकार बंधू असतील, मीडियावाले त्यांचं काम व्यवस्थित करतात, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही। आणि मग हे असं घडत असताना 4 लोकांना तेवढं मोर्चापुरतं संगोपन झालं का धम्माचा विचार जो आहे तो मागे राहून गेला त्याच्यामध्ये। आणि आमचं पहिलं उद्दिष्ट आहे की कोपरगाव शहरामध्ये एक आम्ही अशी भव्य दिव्य एक समाज धम्म परिषद भरवणार आहोत, हे पहिलं आमचं एक उद्दिष्ट आहे। आता आपले बरेचसे बांधव बौद्ध गायला गेलेले आहे, त्यांच्याकडून आपल्याला काही अनुकरण काही आपल्याला मिळणार आहे घेण्यासारखं, तेही आपण आत्मसात करणार आहोत। आणि आज सगळ्या समाजाने, सगळ्या नेत्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली, त्या जबाबदारीला मी 1 वर्षाकरता बांधील राहीन,
कुठलाही पक्ष असू, कुठलाही नेता असू, कुठला असू, कारण मी पहिलं समाजाला प्राधान्य देतो आणि नंतर काय असेल त्या राजकीय पक्षाला प्राधान्य देईल. मी आज या समाजासमोर जाहीर करतो. आणि ज्यावेळेस ही घटना अहमदला कांबळे सरांनी, अनिल भाऊनी सांगितलं, शरदरावनी सांगितलं का तुम्हाला अध्यक्षपद घ्यावे लागेल, त्यावेळेस मी तयार झालो का ठीक आहे, दीपकराव गायकवाडला तुम्ही म्हटलं होतं मला नकाच, मी तुमच्याबरोबर राहील, काम करेल आणि आपल्याला संघटना करायची, मजबूतीकरण करायचं आहे, हे आपल्याला तितपत खरं आहे. दोन्ही राजकीय नेत्यांकडे आपण जरी गेलो, आता त्या संघटनेत आपलं ठरलं होतं का फक्त ही संघटना धम्म कार्य करेल, तरुण जी आता जी फळे आहे यांना चान्स देईल, यांना पुढे आणण्याचं काम करेल. पण असं काही घडलं नाही. कुठेही आजपर्यंत तरुण मुलगा असा पुढे आलेला नाहीये ज्याला 8-10 वर्षामध्ये, ज्या टायमाला तो 8 वर्षाचा मुलगा असेल तो आज 18 वर्ष झालेला आहे. त्या टायमाला ती संघटना स्थापन झाली होती, त्याचं वय त्यावेळेस 8 वर्ष असेल, तो आज 18 वर्षाचा मतदानाचा हक्क त्याला आलेला आहे. तो आज स्टेजवर पाहिजे होता, ते चळवळीत सामील झालेला पाहिजे होता, पण असं घडलं नाही. आणि आमचं तेच उद्दिष्ट आहे, यंग जनरेशन जे आहे त्यांना पुढे आणायचं आहे, व्यस्तपासून त्यांना अलिप्त करायचं आहे. हे समाजाचं, आमचं सकल आंबेडकरी समाजाचं पहिलं उद्दिष्ट ते आहे. जे आमचं उद्दिष्ट आहे दुसरं, धम्म परिषद गेलं, समाजामध्ये चळवळ घडून आणणं, खेड्यापाड्यात चळवळ घडून आणणं, जिथं अन्याय अत्याचार झाला असेल तिथं धावून जाणं, हे समाजाचं कर्तव्य जे आहे ते आम्ही पूर्ण कोर कमिटीच्या माध्यमातून पार करणार आहे. आता गवळी सर तुम्ही सांगितलं याला अध्यक्ष नकोय, खरंच अध्यक्ष नको, मी सुद्धा त्याच मताचा आहे. परंतु सगळी जी कोर कमिटी होती यांचं जे ठरलं का बा आपण सगळं एकत्र करून अध्यक्षाचाच निर्णय मान्य नाही, सगळे जे कोर कमिटी निर्णय घेईन तो सगळ्यांना मान्य राहील असं त्या कमिटीमध्ये ठरलेलं आहे. परंतु एक दिशा म्हणून हे पद मी स्वीकारतो अशी मी तुम्हाला जाहीर करतो. आणि या कारणाने माझ्यावर तो विश्वास टाकला समाज बांधवांनी. हा, मग युवकाची सुद्धा आम्हाला एक संघटना आता याच्यामध्ये आता पुढे आहेच ते आपलं उद्दिष्ट. हा, युवक आघाडी सुद्धा याच्यामध्ये स्थापन करायची आहे. त्याच्यानंतर महिला आघाडी जरी झाली पुढं तर ती सुद्धा आपल्याला स्थापन करायची आहे. म्हणजे जेणेकरून त्यांचं विहारामध्ये जाणं येणं आणखी चळवळ जोरात वाढेल, व्यस्तपद अलिप्त राहतील थोडेसे, असं या संघटनेचं आमचं उद्दिष्ट आहे. आता दीपकराव कुठंतरी काम करीत असेल, मी कुठंतरी काम करीत असेल, याला कोणाला बंधन नाही. पण ज्यावेळेस आपण या व्यासपीठावर येणार आहोत त्यावेळेस आपलं राजकीय जोडं काय असेल ते बाजूला, इथं फक्त धम्माचं कार्य आणि बाबासाहेबांनी ते कार्य घडवायचं आहे ते कार्य घडणार आहे पुढं. याच्यानंतर ज्या कोणाला या कमिटीमध्ये विश्वासाने यायचं असेल त्याला बंधन नाही, त्याला राजकीय बंधन आमचं कुठंच नाही. तू कुठंही राहा, पण तुला जर धम्माचं कार्य करायचं असेल तर तू संघटनेत म्हणजे स्वच्छ मनाने येऊ शकतो. आम्ही स्वच्छ मनाने त्यांचा आदर करू, कुठल्याही पक्षाचा असू, कुठल्याही धर्माचा असू, कुठल्याही पंथाचा असू, आम्हाला फक्त त्यांनी धम्म कार्य करावं असं आमची कळकळीची विनंती आहे. म्हणून सकल आंबेडकरी संघटना ही स्थापन केली आणि माझ्यावर जो माझ्या कोर कमिटीने विश्वास टाकलाय मी त्यांचे परत एकदा मनापासून आभार मानतो. जय भीम, जय भारत. स्थान छत्रपती शिवाजी महाराज, घरोघरी ज्ञानाची ज्योत पेटवणारे महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच सर्व महापुरुषांना अभिवादन करून मंचावर उपस्थित या सकल आंबेडकरी सामाजिक संघटनेच्या ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कररावजी ॲडव्होकेट गंगावणे साहेब, तसेच दीपकरावजी गायकवाड साहेब, सर्वांचा नाम उल्लेख करणं शक्य नाही, परंतु सर्व मान्यवर आणि आपण सर्व वेळात वेळ काढून आलात सर्व भीमसैनिक, त्यांचे सर्वांचे आभार मानतो. तसेच आमचे पत्रकार साहेब, तुमचा उल्लेख होणार 100. सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार मानतो. खरं तर आज मनापासून आनंद होतोय का कुठंतरी राजकीय संघटनेत काम करताना जो तो ज्याच्या त्याच्या पक्षाचं काम करत असताना जो तो ज्याची त्याची भूमिका वेळोवेळी पार पाडतो, तो समाजाला न्याय देत असतो. परंतु त्याच्यानंतरही समाज म्हणून जर विचार केला तर आज या ठिकाणी आनंदाची गोष्ट ही एका धार्मिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील आणि राजकीय क्षेत्रातील सर्वच मान्यवर या सकल आंबेडकरी समाजाच्या मीटिंगला उपस्थित राहिले. त्याबद्दल
सर्वांचे मनपूर्वक आभार आणि या गोष्टीचा खरा आनंद होतोय। आता संघटना म्हणजे संघटनेचा अर्थच असा आहे माझ्या मते, ज्या बाबासाहेबांनी आपल्याला त्यांच्या मुलाबाळाची पर्वा न करता, त्यांच्या परिवाराची पर्वा न करता त्यांनी अख्खा अखंड आयुष्य त्यांनी आपल्या समाजासाठी झिजवलंय। त्या बाबासाहेबांचे अपूर्ण स्वप्न राहिलेले आहेत, ते अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे झालेलं संघटन आहे ती खरी संघटना। आणि त्या संघटनेचे सभासद कोण असावा, तर त्या संघटनेचे सभासद असे जिथं जिथं अन्याय अत्याचार होईल, जिथं जिथं जातीवाद होईल, जिथं वर्णवाद होईल, भाषावाद होईल, समतावाद होईल, त्या ठिकाणी धावून जाणारा, अहोरात्री निम्या रात्री धावून जाणारा सदस्य कार्यकर्ता म्हणजे या संघटनेचा सभासद। तर एकंदरीत आपण सर्व आज जरी आपण थोडे असलो पण येणाऱ्या काळात आपण 100% जास्त असणार आहेत आणि ही काळाची गरज आहे। संघटन झालंय पाहिजे। आपल्याला आज जो प्रकार घडतोय, खूप अनुचित प्रकार घडताय, खूप जातीवाद होतोय, खूप आपल्याला त्रास दिला जातोय, त्याला न डगमगता आपण त्या संकटांना तोंड देण्यासाठी उभा राहणार आहोत या संघटनेच्या मार्फत। त्याच्यातून आपण सामाजिक कार्य जर करणार असेल तर सामाजिक कार्य भरपूर आहेत। आपण आपल्या आतापर्यंत साहेब आतापर्यंत जेवढ्या संघटना झाल्यात त्यांनी कधी युवा पिढीचा विचार केला नाही, त्यांच्या हाताला कसं काम मिळेल याचा विचार केला नाही, असे कोणते शिबिर घेतले नाही का जेणेकरून समाजाचा फायदा होईल। एखादी घटना घडली का फक्त रोडवर येणे आणि आंदोलन करणे एवढं एकमात्र चळवळीचं उद्दिष्ट राहिलेले, परंतु हे सगळं सोडून आता जास्तीत जास्त समाजाचा फायदा कसा होईल, समाजातला शेवटचा राजवाड्यातल्या शेवटच्या घरातला माणूस त्याला न्याय कसा मिळेल, तो समाजात कसा येईल, त्याला वर कसं काढता येईल याच्यावर जास्त भर देणं सध्याची काळाची गरज आहे। तर या माध्यमातून आज मला इथं बोलण्याची संधी दिली। जाता जाता फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या भाषणात प्रत्येक भाषणात एक वाक्य वापरायचे, ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत ही लेंगे लोग मेरे गांव के। आता या ज्या अन्याय अत्याचाराच्या अंधाराला हरवण्यासाठी आपल्या सगळ्या युवकांना मशाली पेटवावं लागणार आहे आणि त्या मशाली नुसत्या पेटवावं लागणार नाही, विझवणारे भरपूर बसलेले त्या जपूनही ठेवावं लागणार आहे। एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आणि जे माझ्यावर जबाबदारी टाकली सकल आंबेडकरी समाजाची, मी RPI तालुका अध्यक्ष म्हणून मी माझं काम तर प्रामाणिकपणे करतोच आहे, परंतु सचिव पद म्हणून सकल आंबेडकरी समाजाचं माझ्या तालुका अध्यक्ष पदाला 2य स्थान देऊन प्रथम स्थान मी या संघटनेला देईन एवढी आशा। आंबेडकर त्याप्रमाणे सर्व महापुरुषांना वंदन आणि अभिवादन करतो। खऱ्या अर्थानं आज कोपरगाव तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये सकल आंबेडकरी समाज या सामाजिक संघटना जी झालेली आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट आपले गंगावणे साहेब आणि सर्व मंचकावरील सर्व प्रमुख नेते मंडळी आणि पुढे बसलेले सर्व भीमसैनिक आणि सकल आंबेडकर समाजाचे कार्यकर्ते, या ठिकाणी आदरणीय प्रकाशजी जोशिंग साहेब यांना आपण सर्वांमते अध्यक्ष केलं। खरं तर गवळी सर मध्यंतरच्या काळामध्ये आम्ही बोधविहारामध्ये त्या ठिकाणी मीटिंग झाली, मीटिंग होऊन आम्ही असं ठरवलं होतं तुम्ही म्हणण्याप्रमाणे का आपण एक सकल आंबेडकर समाजाचे एक सदस्य कमिटी करू, परंतु तुमचं म्हणणं योग्य आहे, परंतु सगळ्यांना जर सदस्य केलं तर जबाबदारी घ्यायची कोणी हा प्रश्न राहिला होता। म्हणून आम्ही असं ठरवलं की प्रकाशराव जोशिंग यांना अध्यक्ष करा, त्याच्यानंतर उपाध्यक्ष, सेक्रेटरी, सचिव ही कमिटी आम्ही त्या ठिकाणी केली आणि तुमच्या समोर सर्वांच्या साक्षीने बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीने या ठिकाणी कमिटी जाहीर केलेली आहे। आणि मला आनंद हा वाटतो। आज दुसरा शब्द तुम्ही जे बोलले ते अतिशय योग्य आहे। मध्यंतरच्या कालखंडामध्ये सामाजिक संघटनेच्या दृष्टिकोनातून त्याही कोर कमिटीला आम्ही होतो, परंतु ते ठरलं एक होतं की आपण सामाजिक कार्याला एकत्र यायचं, पण त्याला राजकीय वळण लागलं गेलं
आणि तुम्ही म्हणले योग्यच बोलले की याला राजकीय वळण नको आहे. समजा बाबासाहेब आंबेडकरांच्या वेगळ्या वेगळ्या संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि राजकीय पदाधिकारी आहेत, परंतु आपलं राजकारण त्या राजकारणाच्या स्टेजवर राहिलं पाहिजे. पण ज्या ज्या वेळेस समाजावर अन्याय अत्याचार होईल, समाजाचा प्रश्न उद्भवेल, मग तालुका असो का त्या ठिकाणी खेडा असो की शहर असो, आपण सर्वांनी एकमुखी धावून त्या अन्यायाचा प्रतिकार करणं याच्याकरता ही संघटना आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी कटिबद्ध असं ठरलेलं आहे की 1-1 वर्षाची ही कमिटी राहणार आहे. प्रत्येकाला चान्स मिळणार. म्हणजे एकदा अध्यक्षपद भेटलं आणि ते सोडायचंच नाही असं जे झालं ते इथून पुढे होणार नाही. हां, आणि ते ठरलं झालेलं आहे म्हणून मला ते बोलावं लागलं की सामाजिक संघटना याला म्हणता. एक विचार एका विचाराने एका दिलाने राहायचं म्हणून 1-1 वर्ष फक्त. मग तो अध्यक्ष ही कमिटी किती चांगलं काम करू, पुन्हा एकदा परत चान्स देऊन चांगलं काम केलं म्हणून परत द्यायचं असंही नाही आहे. चांगलं काम करायचंच, त्याबद्दल तुम्हाला प्रमोशन मिळेल, कोर कमिटीत घेता येईल. परंतु जी कमिटी 1 वर्षापर्यंत राहील हे नक्की ठरलेलं आहे. गवळी सर, याच्यामध्ये काही बदल होणार नाही हे 100%. राहिलं दुसरा विषय की सकल आंबेडकरी समाजाच्या जी संघटना कोपरगाव तालुका आणि शहर आहे याच्यामध्ये ज्याला यायचं त्यांनी सर्वांनी येऊ शकतात. पदाधिकारी होऊ शकता, कोर कमिटीमध्ये येऊ शकता. परंतु याच्यामध्ये एकच जाचक अट राहील की ज्याला यायचं तनमन धनाने मोकळ्या मनाने या ठिकाणी प्रवेश करायचा. तुम्ही कुठल्या पक्षाचे कोणत्या संघटनेचे हा भाग बाजूला ठेवायचा, राजकारण हा भाग बाजूला ठेवायचा. राजकीय जोडे आपण संघटनेच्या बाहेर ठेवायचे. राजकारणामध्ये त्या ठिकाणी हा विषय घ्यायचा नाही. तुमचं राजकारण ज्यावेळेस येईल ज्याच्या त्याच्या स्टेजवर जनतेने राहावं, आमचं बंधन नाही. परंतु सामाजिक संघटना आहे, सामाजिक संघटना दृष्टिकोनातून आपल्याला एक संघ याच्याकरता राहायचं आहे की मदनच्या काळामध्ये त्या ठिकाणी भीमा कोरेगाव घडलं, आता परभणी घडली, उद्या महाराष्ट्रात कुठेही घडू शकतं. मग आपण करतो काय? राजकीय नेते मंडळी सगळेच आहे, परंतु समाजावर अत्याचार होतो त्यावेळेस मग राजकीय नेते मंडळी कधी येतील, आपले नेते कधी येतील ही वाट न पाहता आपण सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं जागरूक राहण्यासाठी ही आपण या ठिकाणी कमिटी केलेली आहे. आणि सर्वांनी एक सैनिक म्हणून तनमन धनाने आपल्याला काम करायचं. याच्यामध्ये कुठलाही असंतोष पाळायचा नाही, याच्यामध्ये राजकारण नाही आणि राहणार पण नाही. आपला एक कत्र याच्याकरता आलेलो आहे की ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी भांडणं होतात, अन्याय अत्याचार होतात, पोलीस स्टेशनला रात्री बेरात्री त्या ठिकाणी जावं लागतं. आणि म्हणून हे सकल आंबेडकरी समाजाचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहून ज्याच्यावर अन्याय होईल त्याला आपल्याला अन्यायाचं अनावरण करायचं, त्याला न्याय द्यायचा, याच्याकरता ही संघटना आहे. माता जिजाऊ यांच्या विचारणा व आचरणा प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आज परभणी इथं जी दंगल घडवण्यात आली आणि त्यात जो सोमनाथ सूर्यवंशी हा आज निधन झालं, त्यालाही सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे अध्यक्षस्थान आपल्याला लाभलेले आहे ॲडव्होकेट गंगवणे सर आणि सर्वच मान्यवर, आता वेळ खूप झालेला आहे, त्यातल्या त्यात मीही उशिरा आलो. मी सर्वांची एकदा मनापासून मी माफी मागतो, कारण मी थोडासा बाहेर होतो आणि रोडमध्ये जरा ट्रॅफिक जाम असल्यामुळे मला उशीर झाला, तर मी सर्वांचे माफी मागतो. त्याचप्रमाणे जी आम्ही ही संघटना ओपन केलेली आहे सकल आंबेडकरी समाज, कांबळे साहेब असतील, दुशिंग असतील, आमचे प्रफुल्लजी शिंगडे, अनिलजी नन्नवरे आणि बाकी त्यांचे सर्व सहकारी, तर मी त्यांना आधी सांगितलं बाबांना आपण आंबेडकरी सकल संघटना ओपन करू. परंतु मागच्या वेळेस जे आम्ही केलं 8-10 वर्षापूर्वी सकल आंबेडकरी सामाजिक संघटना म्हणून आम्ही ओपन केली होती, त्यासारखं झालं नाही पाहिजे. आम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की 1च वर्ष अध्यक्ष राहायला पाहिजे, ही माझी स्वतःची हे होती कमिटमेंट. त्याच्यानंतर जी संघटना आपण ओपन केली तिने प्रत्येक वेळेस अहवाल छापला पाहिजे, जो जो खर्च होईल, जे कार्यक्रम आपण घेऊ, पण ते काही झालं नाही. त्याच्यामुळं मी ती संघटना सोडली आणि मी यांना ठाकून घेतलेलं आहे की प्रत्येक वर्षी जरी मी आज अध्यक्ष कार्याध्यक्ष असेल तरी मला बदला, दुसऱ्याला चान्स द्या, म्हणजे नवीन तरुणाईला चान्स येतो. जशी ही भाकर फिरल्यानंतर ही नवचैतन्य तरुणाईमध्ये येईल. त्याच्यामुळं अध्यक्षपद हे आम्ही काय ठेवणार नाही आहे. प्रत्येक वर्षी मी स्वतः सांगितलं अध्यक्ष बदलला पाहिजे, तो कितीही चांगलं काम करू. आणि दुसरी गोष्ट, सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने आपण कोणताही कार्यक्रम घेतला त्याचा अहवाल
छापायचा आणि तो सोशल मीडियावर टाका, म्हणजे लोकांचं समाजाचं अजून पारदर्शकता वाढेल, तुम्हाला वर्गणीचं भाव जास्तीत जास्त प्रमाणात जास्त समाज मदत करेल ही मी तुम्हाला ग्वाही देतो. म्हणून आपण प्रत्येक कार्यक्रमाचा कोणताही कार्यक्रम घेतला आणि त्याचा अहवाल छापा आणि सोशल मीडियावर टाका. त्यांनी काही होत नाही का आपल्याला पैसा खायला संघटना ओपन केली नाही. आपण समाजाचं देणं आहे. बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना खूप काही दिलेलं आहे. आपलंही काम आहे की बाबासाहेबांचे जे जे गरीब लेकरं आहे त्यांनाही द्यायचं, जे नवीन तरुणाई आहे जे खूप शिकले परंतु त्यांच्या पुढे ध्येय नाही, आज नोकऱ्याने त्यांच्यासाठी व्यवसायाचं आपण त्यावेळेस पण ठरवलं होतं. आता मी सांगतो आपण पुढं एक समाजाच्या सुखादुःखात आपण कायम राहू आणि आमच्या विनंतीला मान देऊन आज एवढा मोठा समाज आला, त्यांचेही मी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि आयोजक संयोजकाचे पण आभार मानतो. त्याचप्रमाणे आज आमच्या विनंतीला मान देऊन जो पत्रकार संघ आला, आता सर्वांची नाव घेणं वेळेचं बंधन आहे, त्याच्यामुळं त्या पत्रकार बांधवांचे मी आभार मानतो. आणि इथून पुढं सकल आंबेडकरी समाजाकडं समाजाचा जो बदलण्याचा दृष्टिकोन आहे निश्चितच बदलण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही निश्चितच या माध्यमातून करू ही अशी ग्वाही देतो. समाजाने निम्म्या रात्री आवाज देऊ, त्यांच्या सुखादुःखात आम्ही हजर राहू एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. आणि संयोजक आणि आयोजक यांनी मला जी बोलण्याची संधी दिली त्यांचाही मी मनापासून आभार मानतो. जय भीम, जय भारत.